आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. सामान्य माणसाच्या न बोलल्या गेलेल्या वेदनांना शब्द देत निष्ठा, त्याग आणि उपेक्षेचे वास्तव दर्शन घडवणारी गोरक्षनाथ शेजुळ लिखित सतरंजी कादंबरी समाजाला अंतर्मुख करणारी आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी केलं आहे. राहुरी तालुक्यातील उमरे येथील हॉटेल राधेश्याम येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा तसेच पत्रकार गोरक्षनाथ शेजुळ लिखित सतरंजी लघु कादंबरीचा प्रकाशन सोहळा सोमवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गरुड होते. यावेळी व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे, मंदाताई शेजुळ, राधाकृष्ण हॉटेलचे चौधरी अण्णा, साहेबराव चौधरी, रवींद्र अरगडे, दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गोरक्षनाथ शेजुळ यांनी केले. पुढे बोलताना तहसीलदार डॉक्टर पवार यांनी म्हटलं आहे की सतरंजी कादंबरी ही समाजाच्या तळागाळातील वास्तवाचे प्रभावी प्रतिबिंब असून सामान्य माणसाच्या दडपलेल्या भावना, सहनशीलता आणि संघर्ष यांचे वास्तवदर्शी चित्रण करते. अशा साहित्यकृती समाजाच्या संवेदनशीलतेला जाग आणतात. साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलं आहे की छत्रपती प्रतिष्ठान सामाजिक आणि धार्मिक कार्य स्वतःला वाहून घेत असल्याने जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. पत्रकार गोरक्षनाथ शेजुळ यांनी गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवलेला असून साहित्य क्षेत्रात घेतलेली त्यांची उडी निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी रवींद्र अरगडे, दीपक कांबळे, राजेंद्र वाडेकर, विनीत धसाळ, सुनील माळवदे आदींनी मनोगती व्यक्त केली आहे. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार जालिंदर ढोकणे यांनी मानले. या कार्यक्रमास अशोक ढोकणे, इंजिनियर गोरख ढोकणे, अमोल गुंजाळ, गणेश आवणे, आकाश साबळे, सोमा धोंडे, लक्ष्मण पटारे आदींसह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. आवाज जनतेसाठी लक्ष्मण पेटारे, उमरे. ज्या पद्धतीने समाजकार्य तुम्ही काम करताय तसंच आपल्या पत्रकारांना आज जो सन्मान दिला आहे, पुस्तक लिहिण्यासाठी जो त्यांना सन्मान दिला आहे, याच्याने त्यांनी एका प्रकारे आपल्या सर्वांमध्ये लिहिण्यासाठीचं एक बीज रोवलं गेलेलं आहे असं मी मानतो. दुसरं महत्त्वाचं याच्यात जाणवली गोष्ट आहे की मला थोडासा अजून वेळ लागेल आपल्या सर्वांना ओळखण्यामध्ये, तेवढं माझी दिलगिरी असेल माझी की थोडंसं मलाही सामावून घ्या. त्यानंतर व्यासपीठावर आपण गुरुजींना मान दिला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की वरिष्ठ महत्त्वाचे लोकांना ज्यांनी आपल्याला घडवलं आहे त्यांना आपण मान देणं ही सगळ्यात मोठी, आपण म्हणजे पत्रकार असून देखील जो मान दिला पाहिजे, जो आपण बाहेर बघतो समाजात, त्याच्यामधनं आपण एक नवीन रूप इथे उपस्थित केले की आईंना आणि गुरुजींना इथे मान दिला आहे. याच्यावरनं लक्षात येते की आपण अजूनही आपले मूळ सोडलेले नाही आहेत, अजूनही आपण सोशल मीडिया किंवा याच्या प्रवाहात आलेलो नाही आहे, आपण अजूनही आपल्या मुळाशी एकदम घट्ट बांधलेलो आहे. ही एकदम चांगली गोष्ट मला इथे खूप प्रकाशाने जाणवली आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो की ही गोष्ट झालीच पाहिजे. दुसरं, शेजुळ साहेबांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने जी काय आता प्रस्तावना केलेली आहे, याच्या हिशोबाने आज हा सन्मान दिल्यामुळे मला असं वाटतंय की त्यांनी आपल्या सर्वांना हे एक सांगितलेलं आहे की आपण सोशल मीडिया सोडून पण दररोज किंवा आठवड्यातनं काहीतरी लेखन करू शकतो. कारण की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी आपले शेअर करतो की किमान रात्री झोपताना एक पान तरी वाचावं. एकाचे 2 होतील, 3 होतील. आपण सोशल मीडियाचा वापर करतो, मान्य ते गरजेचं आहे, सगळं गरजेचं आहे, पण किमान वाचनाने माणसाची जी बुद्धीला जी तल्लकता येते, शब्दांना जी तल्लकता येते, ती लिखाण आणि वाचनानेच येते. ती सोशल मीडियाने कितीही प्रयत्न केला ते येऊ शकत नाही. आणि ते शेजुळ साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की एवढ्या व्यस्त कार्यक्रमात पण त्यांच्याकडे एवढं एखाद्या पेपरचं संपादक, संपादक पद जरी सांभाळायचं म्हटलं, त्याच्यातनं वेळ काढणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की त्याच्यातनं त्यांची जी रुची आहे आणि आपल्याला जी रुची घेण्याची गरजेची आहे ती त्यांनी अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम याबाबत मी अभिनंदन करतो. मी सतरंजी सारखं एक पुस्तक लिहिणं किंवा एक कादंबरी लिहिणं हे खरंच मला त्याची खूप उत्सुकता आहे. कारण ही जी सतरंजी नावाची कादंबरी आहे तर ती नक्कीच सतरंजी टाकायला लावणारे, सतरंजी झटकणारे यांना झटका देणारी असेल असा माझा अंदाज आहे.
आणि शेजूर साहेबांचा तो छंद आहे ते झटका दाखवल्याशिवाय त्यांनी काय राहत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. विनोदाचा भाग जाऊया. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळच्या सर्व पत्रकारांचे आणि संयोजकांचे मी आभार मानतो. या ठिकाणी मला आमंत्रित केलं. छत्रपती प्रतिष्ठान कायम चांगलं कार्यक्रम त्या ठिकाणी करतंय आणि काही ना काही त्यांचे कार्यक्रम चालू असतात. मागे त्यांनी खेळपैठणीचा ठेवला होता गणेशचा, त्या कार्यक्रमाला मी आलो होतो. रक्तदान शिबिर असतील, पुरस्कार असतील, असे अनेक कार्यक्रम हे प्रतिष्ठान साहेब राबवत असतं. चांगलं काम आहे छत्रपती प्रतिष्ठानचं. आणि पीडित भाऊनी सांगितल्याप्रमाणे मला पहिला पुरस्कार यांनीच दिला. असं अनेक चांगलं कार्यक्रम छत्रपती प्रतिष्ठान करते आपल्या सर्वांच्या वतीनं. छत्रपती प्रतिष्ठानलाही त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगलं काम करत राहा. आम्ही सर्व ते तुमच्या कायम बरोबर आहोत, कायम बरोबर राहू. आणि शेजूळ साहेबालाही विनंती करतो की आपण आता जे हातात घेतलेलं आहे पुस्तक लिहिल्याचं, इथून पुढं कांबळे साहेब असतील, शेजूळ साहेब, आपण असंच पुढं अजून एखादं हातात घ्या पुस्तक. त्याला काय आमच्याकडून मदत लागली तर ती बी आम्ही त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला करू. ही या निमित्ताने वाई देतो. आपण बोलवलं, एवढा मोठा सन्मान त्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपण दिला, त्याबद्दलही आपल्या छत्रपती प्रतिष्ठानचं शेजूळ साहेबांचं खूप खूप धन्यवाद. कार्य सर्वांना माहितीच आहे का आम्ही सामाजिक कार्य करतो आणि त्या कार्याचे सर्व आपण साक्षीदार आहात. तर आपण पाठीमागं एक महिला दिनाचा कार्यक्रम घेतला होता, सगळ्यांना आठवत असेल. तर त्या कार्यक्रमाचे खरे जन्मदातेच आप्पा होते. आपण आपल्याला शब्द टाकला की आपण नाही म्हणत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. तो कार्यक्रम होतो. असंही आजचाच कार्यक्रम आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि प्रस्तावनेत सर्वांना माहितीच आहे की आमचं कार्य पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, कारण तुम्हीच ते प्रसिद्ध करत आहे वेळोवेळी. फक्त एक मेसेज केला वाडीकर सर तर लगेच दुसऱ्या दिवशी बातम्या छापून येतात. एक नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.